मुलांनो, आज आपण पुन्हा भेटतोय. इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधलं आपण वर्ग समीकरण हे प्रकरण सोडवत होतो. त्यातला सराव संच 2.4 आज आपण सोडवणार आहोत. तर या आधीच्या सराव संचामध्ये आपण वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने कशी सोडवायची ती बघितली होती आणि त्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अवयव पद्धतीने वर्ग समीकरणे कशी सोडवायची ते पाहिलं होतं. जर तुम्ही माझे दोन्ही व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की ते जाऊन पहा. आणि आज आपण या सराव संचामध्ये वर्ग समीकरणं सूत्र वापरून कशी सोडवायची ते पाहणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, वर्ग समीकरणांची सामान्य रूपांशी तुलना करून ए, बी, सी च्या किमती काढा. आता याआधी तुम्ही शिकलेलं की जे वर्ग समीकरणाचं जे सामान्य जे रूप आहे ते कसं आहे, तर ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे त्याचं सामान्य रूप आहे. तर या इथे पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, x वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0. आता या इथे आपल्याला केवळ a, b आणि c च्या किमती काढायच्या आहेत. तर आपल्याला इथे अवयव काढायचे नाहीयेत, फक्त आपल्याला तुलना करायची आहे आणि आपल्याला abc च्या किमती काढायच्या आहेत. तर त्यासाठी काय करायचं, जे हे वर्ग समीकरण पहिलं बघायचं की ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात आहे का. जर ते त्या स्वरूपात नसेल तर त्या स्वरूपात आधी आणायचं. आता हे पहिलंच गणित आहे, तर हे गणित ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात आहे. मग आता या समीकरणाची आपलं जे सामान्य रूप आहे त्या सामान्य रूपाशी तुलना करायची. सामान्य रूप काय आहे समीकरणाचं, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. याच्या बरोबर दिलेल्या समीकरणाची तुलना करू. आता इथे काय आपल्याला तुलना करायची म्हणजे काय करायचं, इथे ज्या ठिकाणी a, b आणि c आहेत या समीकरणामध्ये आपल्याला बघायचे त्या ठिकाणाला कुठल्या संख्या आहेत आणि त्या संख्या त्या abc च्या ऐवजी आपल्याला लिहायचे. तर a x वर्गाचा सहगुणक आहे, तर इथे x वर्गाचा सहगुणक काही नाहीये, म्हणजेच काय आहे, एक ही संख्या आहे. नंतर बघा बी शी तुलना केली तर इथे चिन्हासकट आपल्याला येणार आहे. जर ते धन असेल, अधिक असेल तर आपल्याला ती संख्या तशीच लिहायची, पण जर ऋण असेल तर मात्र आपल्याला त्या चिन्हासकट ती संख्या लिहायची. आणि सी ची किंमत काय आहे, 5. म्हणजे आपण या x वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0 ला सामान्य रूपाशी तुलना केली तेव्हा आपल्याला a ची किंमत आली 1, b ची किंमत आली वजा 7 आणि c ची किंमत आली 5. अशा पद्धतीने आपल्याला या तीनही किमती मिळाल्यात. अगदी याच पद्धतीने आपल्याला पुढची 2 गणितं सोडवायची. दुसरं बघा काय आहे, 2m वर्ग बरोबर 5m वजा 5. आता प्रथम हे मूळ स्वरूपात आहे का, तर हे सामान्य रूपात नाहीये, कारण यामध्ये दुसरं आणि तिसरं पद हे बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला आहे. तर प्रथम आपण ते सामान्य रूपामध्ये लिहूया. मग कसं लिहायचं आपल्याला, तर 2m वर्ग, फक्त ही उजवीकडची पदं डावीकडे येणार त्यामुळे त्यांची चिन्ह बदलणार. हे अधिक 5m आहे ते होणार वजा 5m आणि वजा 5 आहे ते होणार अधिक 5 बरोबर 0. आता हे मूळ स्वरूपात आलं. आता याची तुलना करायची. कोणाशी तुलना करायची, सामान्य रूपाशी. सामान्य रूप काय आहे, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ही तुलना करू. तुलना केल्यानंतर बघा इथे a ची काय किंमत येते, हे बघा इथे a आहे, इथे चल फक्त काय आहे, इथे x लिहिलंय, इथे m आहे. तर आपल्याला तुलना ह्या वर्गीय पदाबरोबरच करायची. तर इथे a ची किंमत 2 आहे, b ची किंमत चिन्ह सकट वजा 5 आणि c ची किंमत 5. म्हणजे abc च्या किमती आपल्याला लिहायच्या आहेत. a बरोबर 2, b बरोबर वजा 5 आणि c बरोबर 5. अशा आपल्याला तिन्ही किमती मिळाल्या. यातलं शेवटचं गणित तिसरं आपण सोडूया.
तिसरं काय आहे बघा, y वर्ग बरोबर 7y. आता या इथे दोनच पद आहेत, तिसरं पद नाहीये, तर आपण हे लिहिताना कसं लिहिणार, y वर्ग 7y डावीकडे आल्यावर होणार वजा 7y, आणि इथे आपल्याला तिसरं पद नाहीये, तर ax वर्ग अधिक bx अधिक c, तर तिसरं पद नाहीये म्हणजे ते काय आहे, 0. आता आपण याची कोणावर तुलना करणार, सामान्य रूप. सामान्य रूप काय आहे, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ची तुलना करू. या इथे हे चल आहे, इथे या एक्सच्या या चलाऐवजी y आहे, एवढाच फरक आहे. तर मग a ची किंमत आली 1, b ची किंमत आली वजा 7 आणि c ची किंमत आली 0. म्हणून a बरोबर 1, b बरोबर वजा 7 आणि c बरोबर 0. अशा पद्धतीने आपण तीनही प्रश्न सोडवले. आता याच्यानंतरचा जो प्रश्न आहे ते प्रश्न काय आहे, तर वर्ग समीकरणे सूत्र वापरून सोडवा. ज्या वेळेला सोडवा हा प्रश्न येतो त्यावेळेला त्यातली चलाची किंमत काढायची असते. आता आपण काय केलं, आपण फक्त किमती काढल्या त्यामधल्या ABCच्या किमती. आता दुसरा प्रश्न आपण सोडवणार आहोत, तो आहे दिलेली जी वर्ग समीकरणे आहेत ती समीकरणे सूत्र वापरून सोडवा. आता सूत्र वापरून सोडवताना असा जर प्रश्न आला तर आपल्याला त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. तुम्ही अवयव पद्धतीने किंवा पूर्ण वर्ग पद्धतीने हे गणित सोडवू शकत नाही. जरी उत्तर बरोबर आलं तरी पण प्रश्न जर वर्ग समीकरणे सूत्र वापरून सोडवा असा असेल तर आपल्याला सूत्र वापरूनच ती वर्ग समीकरणं सोडवावी लागणार. तर या इथे हे वर्ग समीकरण सोडवताना प्रथम काय करायचं, जे दिलेलं समीकरण आहे ते ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात आहे का बघायचं, जसं आपण आता आधीच्या प्रश्नामध्ये केलं. आणि त्यानंतर एबीसीच्या किमती काढायच्या. म्हणजे हा एवढा भाग हा पहिल्या प्रश्नाप्रमाणे आहे. आता याच्या पुढे आपण काय करायचं ते बघूया. पहिला प्रश्न बघूया आपण, x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0. आता हे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात आहे. मग सामान्य रूपाशी त्याची तुलना करायची. सामान्य रूप ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ची तुलना करू. आता तुलना केल्यानंतर a ची किंमत आली ते काहीच नाहीये म्हणजे 1, b ची किंमत आली 6 आणि c ची किंमत आली 5. तर हे बघा, या एबीसीच्या 3 किमती आपल्याला मिळाल्या. आता ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत कारण ह्या किमती आपल्याला पुढे सूत्रामध्ये वापरायच्या आहेत. त्यामुळे त्याला जर अशा प्रकारे आपण अधोरेखित किंवा असा चौकोन केला तर आपल्याला त्या बघणं सहज आपल्याला लक्ष त्याच्याकडे जाऊ शकतं. आता आपण प्रथम काय करायचं, तर या सूत्र वापरून जेव्हा आपण ही पद्धत सोडवतो तर त्या सूत्रामध्ये आपल्याला b वर्ग वजा 4ac हे पद लागतं. तर हे तिथे सोडवण्यापेक्षा तिथे जर सोडवलं आपण सूत्रामध्येच तर आपल्याला गणित आपली चुकू शकतं. त्यामुळे आपण काय करायचं, तर b वर्ग वजा 4ac ची वेगळी आपण किंमत काढून घ्यायची. तर b वर्ग वजा 4ac जिथे b आहे तिथे b ची किंमत आपल्याला टाकायची. तर b वर्ग म्हणजे 6चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत किती आहे 1 आणि c ची किंमत किती आहे 5. तर हे सोडवायचं. 6चा वर्ग 36 वजा 5 चोक 20 म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली, 36 वजा 20 16. हे आता ही जी किंमत आहे ती आपल्याला सूत्रामध्ये वापरायची. अशा पद्धतीने सवय लावा म्हणजे चौकोन करण्याची किंवा अधोरेखित करण्याची. किंवा जेव्हा पेपर तपासत असतो त्यावेळेला त्याला हे जर अशा पद्धतीने जर अधोरेखित केलेलं दिसलं तर तो त्याला तपासणं सोपं जातं. त्यामुळे अशा पद्धतीने आणि आपण जे सोडवलंय तेही व्यवस्थित दिसतं. आता बघा, b वर्ग वजा 4ac बरोबर 16 ही आपल्याला किंमत मिळाली. आता आपल्याला सूत्र वापरायचं. तर सूत्र काय आहे, इथे सूत्र आपल्याला आहे x ची किंमत काढण्यासाठी x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2a.
या इथे ज्या ज्या किमती आपल्याला माहिती आहेत आपल्याला दिसतात तिथे बघा, त्या आपण आता या किमती या सूत्रामध्ये घालणार. वजा बी ची किंमत आहे 6 वजा 6 अधिक वजा, आता बघा इथे वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac ची किंमत आपण काढली, किती आली 16, ती या वर्गमुळात आपण लिहिणार. आणि छेदाला आहे 2a, 2 गुणिले a ची किंमत आहे 1. आता याला सोपं रूप द्यायचं आणि सोडवायचं. आता x ची किंमत काय आलेली बघा, x बरोबर वजा 6 अधिक वजा वर्गमुळात होते 16, तर 16चा वर्गमूळ 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, त्यामुळे 16चा वर्गमूळ आपण काढू शकतो. 16चं वर्गमूळ किती येतं 4 भागिले 2 गुणिले 1 म्हणजेच किती 2. म्हणून x बरोबर, आता इथे अधिक वजा आहे म्हणजे एकदा आपल्याला अधिक घ्यायचंय आणि एकदा वजा घ्यायचंय, तर x बरोबर एकदा येणार वजा 6 अधिक 4 भागिले 2, किंवा x च्या दोन किमती येणार x बरोबर वजा 6 वजा 4 भागिले 2. त्यामुळे वजा 6 अधिक 4 बघा चिन्ह भिन्न आहेत, वजाबाकी होणार, वजाबाकी आली 2 आणि मोठं कोण आहे 6, त्याचं चिन्ह वजा, वजा 2 भागिले 2, म्हणून x ची किंमत आली वजा 1. किंवा x बरोबर दोघांची चिन्ह समान आहेत, बेरीज होणार, चिन्ह राहणार वजा, म्हणून x ची किंमत आली वजा 5. आता ह्या दोन किमती आल्या x च्या, एक आलं वजा 1 आणि दुसरी जी किंमत आली ती आली आहे वजा 5. तर आपण समीकरणांची मुळं लिहिणार आहोत, म्हणून समीकरणाची मुळे वजा 1 आणि वजा 5 आहेत. समजलं? सर्वात प्रथम एबीसीच्या किमती काढायच्या तुलना करून सामान्य रूपाशी, त्याच्यानंतर बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची आणि त्यानंतर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac भागिले 2a या सूत्रामध्ये दिलेल्या किमती घालायच्या. अशा पद्धतीने आपण हे पहिलं गणित सोडवलेत. अगदी असेच पुढची आपल्याला 5 गणितं सोडवायची याच पद्धतीने. आता दुसरं गणित बघा. दुसरं गणित आहे x वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0. आता हे गणित पण काय आहे, ax वर्ग वजा b अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात आहे. म्हणून आपण काय करायचं, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ही तुलना करू. बघा a ची किंमत काय येणार इथे, a बरोबर आलं 1, b बरोबर आलं वजा 3 आणि c बरोबर आलं वजा 2. आता ह्या तीन किमती आपल्याला मिळाल्या, तर ह्या तीन किमतींवरून आपण b वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची. तर बघा b वर्ग वजा 4ac बरोबर b ची किंमत आहे वजा 3 चा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले वजा 2. इथे फक्त चिन्हांमध्ये गोंधळ करायचा नाही. आता वजा 3 चा वर्ग धन किंवा ऋण संख्या असते तरी त्याचा वर्ग हा धनच येतो, त्यामुळे 3 चा वर्ग 9. इथे बघा वजा वजा 2 वेळा वजा आला आहे, तर वजा गुणिले वजा अधिक होतं आणि 4 दुने 8, तर 9 अधिक 8 काय आलं, b वर्ग वजा 4ac ची किंमत आली 17. तर ही किंमत वापरून आपण आता ती सूत्रामध्ये वापरायची. तर सूत्र काय आहे, x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात 4ac भागिले 2a वजा b म्हणजे b ची किंमत आहे वजा 3, तर ही b ची किंमत आपण कंसामध्ये घालणार, कारण इथे आधीच बाहेर काय आहे वजा चिन्ह आहे, अधिक वजा वर्गमुळात इथे काय येणार 17 भागिले 2 गुणिले 1 म्हणजे 2. आता बघा चिन्ह वजा वजा गुणाकार आहे, काय होणार अधिक 3 अधिक वजा 17चं वर्गमूळ येत नाही, त्यामुळे आपण ती संख्या तशीच ठेवणार छेद 2. तर ह्या x च्या आपल्याला आता दोन किमती मिळतील.
मग एक्स बरोबर आलं 3 अधिक वर्गमुळात 17 भागिले 2 किंवा एक्स बरोबर 3 वजा वर्गमुळात 17 भागिले 2. आता इथे वर्गमूळ येत नसल्यामुळे आपलं हे गणित इथेच संपतंय. जर वर्गमूळ आलं असतं तर आपल्याला काय आलं असतं हे सोडवावं लागलं असतं, म्हणजे बेरीज करून 2 ने भागायला लागलं. म्हणून समीकरणाची मुळे काय आली 3 अधिक वर्गमुळात 17 भागिले 2 आणि 3 वजा वर्गमुळात 17 भागिले 2 आहेत. अशा प्रकारे आपल्याला त्या समीकरणाची 2 मुळं मिळाली. आता तिसरं गणित बघा 3m वर्ग अधिक 2m वजा 7 बरोबर 0. अगदी 2 गणित आपण सोडवली, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही गणित सोडवायची. आपण काय करणार x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करू. तर a ची किंमत आली 3, b ची किंमत आली 2 आणि c ची किंमत आली वजा 7. तिन्ही किमती मिळाल्या. ह्या महत्वाच्या आहेत म्हणून आपण त्यांना अशा प्रकारे बॉक्स काढतोय. ते सहज दिसाव्यात आणि आपल्याला त्या वापरायच्या आहेत त्या तिन्ही संख्या. आता याच्या पुढे आपण काय करणार b वर्ग वजा 4ac ची किंमत काढणार. म्हणजे आपण इथल्या इथे आपण हे लिहू शकतो. b ची किंमत आहे 2, 2 चा वर्ग वजा 4 गुणिले a आहे 3 आणि c आहे वजा 7. बघा 2 चा वर्ग 4, त्यानंतर वजा वजा होणार अधिक 4 त्रिक 12 आणि 12 सत्ती किती येतं 84. म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत आली 88. आता ही किंमत आपल्याला काय करायची सूत्रामध्ये वापरायची. एक्सच्या आपण आता किमती काढणार. एक्स बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2a. बघा b काय होतं 2, त्यामुळे इथे येणार वजा 2 अधिक वजा b वर्ग वजा 4ac ची किंमत झाली 88 भागिले 2 गुणिले a ची किंमत किती आहे 3. मग x ची किंमत आपण कशी करणार वजा 2 अधिक वजा. आता इथे 88 आहे, तर या 88 ही पूर्ण वर्ग संख्या नाही, पण याला आपण काय करू शकतो अवयव याचे पाडू शकतो की ज्यामध्ये एक संख्या पूर्ण वर्ग संख्या येईल. तर याचे अवयव कसे पडतात 22 गुणिले 4, 22 चोक 88, यामध्ये 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. तर त्याचं वर्गमूळ आपण काढून ती संख्या बाहेर घेऊ शकतो. मग इथे काय येणार x बरोबर वजा 2 अधिक वजा बघा हे 4चं वर्गमूळ येणार 2, ते बाहेर आलं करणी चिन्हाच्या आणि चिन्हाच्या आतमध्ये राहिले 22 भागिले 6. आता या इथे सोपं रूप देताना जर एखादी संख्या सामायिक येत असेल तर ती काढायची. इथे बघा 2 ही संख्या सामायिक आहे, म्हणजे या 2 आणि 6 या समसंख्या आहेत, त्यामुळे 2 ही संख्या सामायिक येऊ शकते. म्हणून आपण हे कसं लिहिणार x बरोबर 2 आपण सामायिक काढायचे, म्हणजे 2 आपण बाहेर घेतले तर कंसात काय राहिलं इथला 2 बाहेर घेतला तर वजा 1 अधिक वजा हे 2 बाहेर घेतलं तर राहणार वर्गमुळात 22 भागिले 6. आता या इथे 2 आपण कॉमन घेतले तर या 2 ने या 6 ला भाग जाईल. बे 1 बे, बे त्रिक 6. त्यामुळे इथे x ची किंमत आली वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 22 भागिले 3. आता एकदा अधिक येणार आणि एकदा वजा येणार, म्हणून x ची किंमत आली वजा 1 अधिक वर्गमुळात 22 भागिले 3 किंवा x बरोबर वजा 1 वजा वर्गमुळात 22 भागिले 3. आणि उत्तर लिहिताना आपण काय लिहिणार तर समीकरणाची मुळं वजा 1 अधिक वर्गमुळात 22 भागिले 3 आणि वजा 1 वजा वर्गमुळात 22 भागिले 3 आहेत. अशा पद्धतीने आपल्याला ही एक्सच्या 2 या किमती मिळवल्या. चलाची किंमत काढली. सोडवणे म्हणजे काय तर समीकरणातील जे चल असतं त्याची किंमत काढायची. आता आपण
कितवं सोडवलं हे तिसरं गणित सोडवलं. आता आपण चौथं गणित सोडूया. चौथं गणित आहे 5m वर्ग वजा 4m वजा 2 बरोबर 0. आता या इथे हे सुद्धा काय आहे, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात आहे. तर आपण त्याची तुलना करूया. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ची तुलना करू. मग a ची किंमत आली 5, b आले वजा 4 आणि c आलं वजा 2. यांना आपण काय करणार, एकतर अधोरेखित करा किंवा अशा प्रकारे बॉक्स काढा. आता यावरून आपण या ज्या किमती आल्या त्याच्यावरून आपण b वर्ग वजा 4 ac ची किंमत काढणार. b आहे वजा 4 चा वर्ग वजा 4 गुणिले a आहे 5 आणि c आहे वजा 2. 4 चा वर्ग 16 आणि हे वजा वजा झाले अधिक 5 चोक 20, 20 दुणे 40. मग आपल्याला b वर्ग वजा 4 ac ची किंमत आली 16 अधिक 40 म्हणजे किती आलं 56. आता आपण सूत्र वापरायचं. सूत्र x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2a. बघा b काय आहे वजा वजा 4 अधिक वजा वर्गमुळात आले 56 आणि 2 गुणिले a आहे 5. मग आता इथे काय राहणार, वजा वजा अधिक 4 अधिक वजा 56. आता हे 56 आता इथेच लिहूया. मग मी मागच्या बाजूला तुम्हाला दाखवते. 5 दुणे 10. आता या स्वरूपात आलं. आता हे जे वर्गमुळात करणी चिन्हात 56 ही जी संख्या आहे त्याचे आपल्याला मगाच प्रमाणे असे अवयव पाडायचे की त्या अवयवांपैकी एक अवयव पूर्ण वर्ग संख्या असेल. तर या 56चे कसे अवयव काढता येतील, जर तुम्हाला पाडता येत नसेल तर ते अवयव आडव्या किंवा उभ्या पद्धतीने रफ मध्ये पाडून घ्यायचे आणि मग हे इथे लिहायचे. म्हणून x बरोबर काय येणार 4 अधिक वजा 56चे कसे अवयव पडतात 14 चोक 56. यामधली 4 ही संख्या जी आहे ती पूर्ण वर्ग संख्या आहे. छेदाला 10. आता इथे 4 अधिक वजा बघा हे 4 जे आहे त्याचं वर्गमूळ येणार ते किती येणार 2. 2 वर्गमुळात 14 भागिले 10. आता यामध्ये सामायिक आपण काय काढणार, इथे 4 आहे इथे 2 आहे आणि इथे 10 आहेत. आपण ही 2 ही संख्या काय करायची सामायिक म्हणून काढूया. मग इथे काय शिल्लक राहील तर 4 चे 2 दुणे 4, 1 2 बाहेर घेतले 2 आतमध्ये शिल्लक राहिले आणि यातले हे 2 बाहेर घेतले म्हणून कंसात राहिलं वर्गमुळात 14 छेद 10. या 2 ने या 10 ला भाग जाईल, बे एके बे, बे पंचे 10. म्हणजे काय राहिलं 2 अधिक वजा वर्गमुळात 14 भागिले 5. म्हणून x च्या किमती काय आल्या 2 अधिक वर्गमुळात 14 भागिले 5 किंवा x बरोबर 2 वजा वर्गमुळात 14 भागिले 5. म्हणून जे दिलेले समीकरण आहे वर्ग समीकरण त्या वर्ग समीकरणाची मुळे 2 अधिक वर्गमुळात 14 भागिले 5 आणि 2 वजा वर्गमुळात 14 भागिले 5 आहेत. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आपण चौथं सोडवलं. आता 2 गणित शिल्लक राहिलेत, 5वं आणि एक 6वं. 5वं गणित काय बघूया. y वर्ग अधिक 1/3y बरोबर 2. आता हे जे दिलेले गणित आहे सामान्य रूपामध्ये नाहीये. c काय आहेत, c जी संख्या आहे ती उजव्या बाजूला आहे. तर आपण आधी ते सामान्य रूपात लिहूया. y वर्ग अधिक 1/3y वजा 2 बरोबर 0. आता सामान्य रूपाशी त्याची आपण काय करूया तुलना करूया. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ही तुलना करू. तर a ची किंमत आली हे काहीच नाहीये म्हणजे 1
बी आहे 1/3 आणि सी आहे -2. या तिन्ही किमती आपल्याला मिळाल्या ए, बी आणि सी. आता आपण ह्या किमतींवरून बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढणार. बघा बी किती आहे 1/3 त्याचा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले सी आहे -2. 1/3 आहे. आता कंसामध्ये जेवढं अंश आणि छेद जो आहे त्या अंशाचा पण वर्ग होणार आणि छेदाचा पण वर्ग होणार. मग एकाचा वर्ग झाला 1 आणि 3 आहे छेदाला त्याचा वर्ग झाला 9. इथे वजा वजा अधिक आणि 4 दुने 8. आता बघा छेद समान करायचा आणि आपल्याला हे गणित बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची. छेद समान करायचा म्हणजे आपण काय करणार तिरकस गुणाकार करणार. 1 गुणिले 1 1 आणि 8 9 72 आणि छेदांचा गुणाकार 9 गुणिले 1 9. मग आपल्याला बी वर्ग वजा 4ac ची किंमत मिळाली 73/9. तर ही जी किंमत आहे ती आपण काय करायची सूत्रामध्ये वापरायची. सूत्र आहे x बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac भागिले 2a. आता बी किती आहे वजा बी ची किंमत होती 1/3 अधिक वजा वर्गमुळात. आता बी वर्ग वजा 4ac ची किंमत काय होती 73/9 छेद 2 गुणिले a ची किंमत किती आहे 1. मग x बरोबर काय आलं वजा 1/3 अधिक वजा आता या इथे वर्गमुळात 73/9 आहे. यातलं 73 आहे याचं वर्गमूळ निघत नाही पण 9चं वर्गमूळ येतं किती 3. मग आपल्याला ज्याचं वर्गमूळ येतं त्याचं वर्गमूळ काढायचं. मग इथलं वर्गमूळ चिन्ह निघून गेलं. 9च्या ऐवजी आले 3 आणि छेदाला किती आले 2. आता बघा हा इथे छेद आहे छेद समान आहे त्यामुळे छेद समान आहे म्हणून अंशांचे आपण बेरीज वजाबाकी करू शकतो. हा छेद समान आणि त्याच्या छेदाला 2 आहे. तर हा छेदाला संख्या आहे आणि ही पण छेदाला संख्या आहे त्यामुळे यांचा गुणाकार होणार. म्हणून x ची किंमत काय येणार वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 73 आणि या दोघांचा गुणाकार 3 दुणे 6. तर आपल्याला x च्या दोन किमती मिळाल्या. काय मिळाली x बरोबर वजा 1 अधिक वर्गमुळात 73 भागिले 6 किंवा x बरोबर वजा 1 वजा वर्गमुळात 73 भागिले 6. आता उत्तर लिहिताना मात्र आपल्याला काय लिहायचंय वर्ग दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा 1 अधिक वर्गमुळात 73 भागिले 6 आणि वजा 1 वजा वर्गमुळात 73 भागिले 6 आहे. हे तुम्ही लिहायचं. आता शेवटचं आपण गणित बघतोय 6वं गणित. 5x वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0. आता हे जे दिलेलं गणित आहे ते गणित ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपात आहे. त्यामुळे आपण काय करणार तुलना करूया ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ही तुलना करू. मग a ची किंमत आली काय आहे 5 b आहे 13 आणि c आहे 8. तीन किमती मिळाल्या आपल्याला 5 13 आणि 8. तर आपण काय करायचं b वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची. b आहे 13 13चा वर्ग वजा 4 गुणिले a आहे 5 आणि c आहे 8. 13चा वर्ग 169 वजा यांचा गुणाकार 8 पंचा 40 40 गुणिले 4 160. म्हणून b वर्ग वजा 4ac आलं 169 वजा 160 9. तर आपण याचा सूत्रामध्ये वापर करायचा. सूत्र आहे
वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac भागिले 2a वजा बी 13 बी किती आहे 13 अधिक वजा वर्गमुळात 9 भागिले 2 गुणिले 5 कारण a ची किंमत 5 आहे. म्हणून x आलं वजा 13 अधिक वर्गमुळात 9 आहे तर 9 ही पूर्ण वर्ग संख्या आहे तर 9चं वर्गमूळ 3 अधिक वजा 3 भागिले 5 गुणे 10 म्हणून x ची किमती 2 येतील वजा 13 अधिक 3 भागिले 10 किंवा x बरोबर वजा 13 वजा 3 भागिले 10. आता इथे 13 आणि 3 ची चिन्ह भिन्न आहेत त्यामुळे त्यांची वजाबाकी होणार 13 वजा 3 10 पण मोठं कोण आहे 13 त्याचं चिन्ह वजा 10 भागिले 10 किंवा x बरोबर यांची चिन्ह समान आहेत त्यामुळे बेरीज होणार 13 अधिक 3 16 आणि चिन्ह येणार वजा. आता यांना सोपं रूप द्यायचं म्हणजे आणखी यांना भाग जात असेल तर भाग लावायचा x बरोबर 10 एके 10 म्हणजे आलं वजा 1 किंवा x बरोबर इथे सोपं रूप काय येणार 2 भाग जातोय बे 8 16 आणि बे 5 10 चिन्ह मात्र वजा राहणार म्हणून समीकरणाची मुळे वजा 1 आणि वजा 8/5 आहेत. तर दुसऱ्या प्रश्नामधलं शेवटचं गणित आपण सोडवलं. आता तिसरा जो प्रश्न आहे ते सुद्धा आपल्याला काय करायचंय याच पद्धतीने आपल्याला सोडवायचंय. तर तिसरा प्रश्न आहे यामधला शेवटचा या सराव संचामधला x वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3x अधिक 3 बरोबर 0 यामध्ये काय दिले एबीसी च्या किमती काढा बी वर्ग वजा 4ac ची किमती काढा आणि x च्या किमती काढा. तर प्रथम आपण काय करायचं ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात आहे का पाहायचं तर आहे तर आपण याच्याशी तुलना करायचं ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करू. तर बघा इथे a ची किंमत काय आहे 1 b ची किंमत ही बघा 2 वर्गमुळात 3 ही आहे आणि c ची किंमत आहे 3 या तीन किमती मिळाल्या आपल्याला a बरोबर 1 b बरोबर 2 वर्गमुळात 3 आणि c बरोबर 3. आता याच्यावरून आपण काय करायचं b वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची b आहे 2 वर्गमुळात 3 चा वर्ग वजा 4 गुणिले a आहे 1 आणि c आहे 3. आता इथे वर्ग करताना बघा प्रथम 2 हे या करणी चिन्हाच्या बाहेर आहे त्याचा वर्ग येणार 4 आणि हे वर्गमूळ चिन्ह त्याच्या आतमध्ये 3 आहेत जर आपण त्याला त्याचा वर्ग केला तर हे वर्गमूळ चिन्ह निघून जातं म्हणजे काय येणार 4 गुणिले 3 वजा 4 त्रिक 12 म्हणजे काय आलं 12 वजा 12 म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत आली 0. तर आपण ही जी किंमत आलेली आहे ती आपल्या सूत्रामध्ये वापरायची. सूत्र काय आहे x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2a वजा b आहे 2 वर्गमुळात 3 म्हणजे येणार वजा 2 वर्गमुळात 3 अधिक वजा b वर्ग वजा 4ac ची किंमत आली 0 आणि छेदाला 2 गुणिले 1 जे आले 2. आता हे वर्गमुळात 0 आहे तर शून्याचं वर्गमूळ 0च येतं त्यामुळे x ची किंमत काय येणार वजा 2 वर्गमुळात 3 अधिक 0 भागिले 2 किंवा x बरोबर वजा 2 वर्गमुळात 3 वजा 0 भागिले 2. कुठल्याही संख्येमध्ये 0 मिळवले किंवा 0 वजा केले तरी ती संख्या तेवढीच राहते. तर इथे राहणार वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 भागिले 2 किंवा x बरोबर वजा 2 वर्गमुळात 3 भागिले 2 तर सारख्याच संख्या इथे शिल्लक राहिल्या
म्हणजे इथे राहिलं एक्स बरोबर हे 2 भाग केला इथे वजा वर्गमुळात 3 किंवा एक्स बरोबर वजा वर्गमुळात 3 म्हणजे एक्सच्या ज्या किमती आल्या आहेत त्या सारख्याच आल्या आहेत वजा वर्गमुळात 3 आणि वजा वर्गमुळात 3 त्यामुळे या दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा वर्गमुळात 3 आणि वजा वर्गमुळात 3 आहेत. मुलांनो तुम्हाला आज नक्की समजलं व्यवस्थित समजलं असेल की सूत्र वापरून आपण वर्ग समीकरण कशी सोडवू शकतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. त्याआधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ जाऊन पहा आणि पुढचा आपला जो व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ नक्की पहा. माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.